यानंतरची बातमी सांगलीमधली आहे। सांगलीच्या जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी 5 पक्ष हे भाजपच्या विरोधात आता उभे ठाकलेले आहेत। काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीसह 5 पक्षांची आघाडी झालेली आहे। या 5 पक्षांच्या आघाडीचं आता भाजपसमोर आव्हान असणार आहे। आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून विचार केला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एकास एक असं सीट देण्याचा आमच्या सर्वांमध्ये ठरलेलं आहे। चिन्ह किंवा जे तिकीट वाटप आहे ते त्याच्यामध्ये 1-2 दिवसात आम्ही करू। सध्या एवढंच ठरलंय की सगळ्यांनी मिळून भाजपला एकास एक सीट देण्याबद्दल सर्व पक्षाचं आमचं एकमत झालेलं आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन आज जत तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहोत। जिल्हा परिषद निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आता केलेली आहे। या संदर्भात त्यांनी एक पत्र लिहत निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। लोकांचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास असल्याचं नाना पटोले म्हणतात। या संदर्भात एक पत्र नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला लिहिल्याचं समजतंय। लोकांचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास आहे असं नाना पटोले आपल्या पत्रात म्हणताय आणि त्यामुळे आगामी ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी नाना पटोलेंनी पत्राद्वारे केलेली आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे बॅलेटवर अनेक राज्यात बॅलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचं राज्य आहे। या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घ्यावं ही आम्ही मागणी केलेली आहे। जुनी कॅसेट आहे ती नाना पटोलेची, ते 200 मतांनी हारले होते तेव्हा ते असेच बोलले होते, आताही निवडणूक हरले तसेच बोलतात। या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या मताशी त्यांच्या मताशी मी सहमत नाहीये। हे काय अगोदर पराभव हा पराभव मान्य करावा लागतो आणि विजयाला शुभेच्छा द्यावा लागतो, त्यामुळे पराभव मान्य केला पाहिजे। ईव्हीएम वगैरे काय हे सगळं चुकीचं आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शाई वापरणार असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मार्करचा वापर होणार नाही अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 18,73,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पेन्ना वापरण्याच्या ज्या सूचना होत्या त्याच्यामध्ये महापालिकेमध्ये काही ठिकाणी शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे पारंपरिक शाई जे आपण बोटाला लावायची तेच वापरली जाण्याची शक्यता आहे। आयोगाने तसं त्या दिवशी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान घोषित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये बाटली शाई येईल आणि ते बोटाला लावली जाईल। आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही आभार मानतो। आम्हाला सर्वात मोठा विरोधी पक्ष असा कौल दिला गेलेला आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे। याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी वक्तव्य केलेलं असून वाराणसीमध्ये सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार असून राहुल नार्वेकर यांनी पदाची गरिमा ठेवलेली नाही असं सुद्धा सपकाळ म्हणतायत। पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आहोत। जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे। जिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत। ही जी आमची असणारी पॉलिसी है ती जिला परिषदेच्या निवडणुकीतही ती कायम राहील। जे महाराष्ट्र में भी आंदोलन करेंगे, वाराणसी भी जाएंगे, वहां आत्मक्लेश करेंगे। नॉन बायोलॉजिकल देशाचे आपले पंतप्रधान आहे, त्यांनी तुर्तास अमेरिकेचा दबाव हा त्यांच्यावर किती आहे आणि अमेरिकेच्या दबावापोटी आपले अनेक जे बंदर आहेत त्याच्यावरचा अधिकार ते कसे सोडत आहेत ते त्यांनी बोलावं। नरेंद्र सरेंडर का झाले हे त्यांनी सांगावं। सिंदूर ऑपरेशन जिंकता जिंकता आपले सैन्य वापस का घेतलं ते त्यांनी बोलावं आणि
तुर्तास काँग्रेसच्या संदर्भामध्ये कुठलंही वाक्य विधान करण्याच्या ऐवजी महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्राची कन्या आणि महाराष्ट्राचं आमचं दैवत असणाऱ्या अहिल्याबाई होळकरांचा त्या ठिकाणच्या स्मृतीवरून आपण बुलडोजर का चालवलं याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं. काँग्रेसच्या संदर्भात महाराष्ट्रात चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.